अहिल्यानगर राहता शहरात एटीएम फसवणूक प्रकरणी मोठा खुलासा झालाय। मध्य प्रदेशातून आलेल्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 69 वेगवेगळ्या बँकेच्या एटीएम कार्ड जप्त करण्यात आले। राहता पोलिसांना बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या तक्रारी मिळाल्या। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। याच दरम्यान शहरातील स्टेट बँकेचे एटीएम मध्ये एक संशयास्पद हालचाली करत असल्याचे समोर आले। त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येऊन त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली। गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 43/2025 भारतीय न्याय संहिता कलम 313(4)(3)(5) प्रमाणे 22/1/2025 रोजी आमच्याकडे गुन्हा दाखल आहे। अनोळखी इसमाने 2 इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन हातचलाकी करून दुसरे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड हे एटीएम मशीनमध्ये टाकून त्या फिर्यादीला पिन टाकण्यास सांगितला आणि मग ज्यावेळेस एटीएम विड्रॉलला येतो त्याने एकदा एटीएम आत टाकल्यानंतर ते बाहेर निघत नाही आणि त्यांच्या मदतीच्या बहाण्याने ते त्यांची मोडस वापरून लोकांची फसवणूक करतात। तर सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे विविध बँकांचे तब्बल 69 एटीएम कार्ड सापडले। तपासात समोर आलं की तो एटीएम स्लॉटमध्ये चिकट पदार्थ टाकून ग्राहकांची फसवणूक करत होता। ग्राहकांचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकवायचे, आरोपी मदतीचा बहाणा करून त्यांची फसवणूक करायचा। त्याच दरम्यान तो कार्डची माहिती मिळवून खात्यातून पैसे काढायचा। राहता पोलिसांनी आता विविध बँकांकडून फसवणुकीची माहिती मागवली आणि तपासाचा वेगही वाढवला। आरोपीच्या इतर साथीदारांचा शोधही सुरू आहे। पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार, राहता पोलिसांची पुढील कारवाई काय असेल यासाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।